हवेली पंचायत समितीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलाय। अपक्षाच्या पाठिंब्यामुळे सत्ता स्थापन झालीये। सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे। सभापती पदासाठी युवराज काकडे तर उपसभापती पदासाठी विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता। यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। मात्र पडद्यामागे काय काय घडामोडी घडल्यात, सत्तेचं समीकरण कसं आखलं गेलंय, निवडणूक बिनविरोध कशी झाली, हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला लगेच कळतील। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। हवेली पंचायत समितीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलाय। हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांचा मॅजिक फिगर आवश्यक होता। निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळाला होता। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी केवळ 1 जागेचा पेच राष्ट्रवादी काँग्रेस समोर होता। त्यानंतर बैठका सुरू झाल्या। त्यानंतर राजकीय हालचालींना देखील वेग आला। विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं। त्यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 7 वर पोहोचलं आणि हवेली पंचायत समितीवरील सत्तेचा मार्ग मोकळा झाला। या राजकीय डावपेचानंतर राष्ट्रवादीनेही रणनीती आखत अपक्ष विद्या गायकवाड यांना उपसभापती पदाची संधी देत पंचायत समिती ताब्यात घेतली। या निवडीमुळे हवेली तालुक्यातील पुढील राजकीय समीकरण बदलणारे असंही बोललं जातंय। गावागावातील रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यावर विशेष भर देत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील। हवेली तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम केलं जाईल, असं नवनिर्वाचित सभापती युवराज काकडे यांनी माध्यमांना सांगितलं। पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं विद्या गायकवाड यांनी सांगितलं। विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी देखील सभागृहातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। दरम्यान आता हवेली पंचायत समितीमध्ये जे राष्ट्रवादीने अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आणि सभापती पद आता राष्ट्रवादीकडे आहे, या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने हवेलीच्या राजकारणात नेमक्या काय काय घडामोडी घडतायत ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि एकूणच या सगळ्या राजकारणाबद्दल आणि या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।